फोर्टी प्लस असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष प्रबोधजी मडवी दातिवली साहेबांना विनंती करूया आमच्या मुख्य व्यासपीठावरती त्यांचा सन्मान केला जाईल. चला मॅचला करूया सुरुवात. पहिला पर्यंत तिसरी मॅच गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय गोलंदाज किशोर मुंडे. पहिला बॉल व्हेरी वेल फर्स्ट बॉल दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिलाच बॉल खेचून मारला ऑन साइडला पॅरलल स्ट्रोक बॉल सीमा पार. साई म्हात्रेचा पहिला षटकार. पहिल्या बॉलवर षटकारो यॉर्कर बॉल टॉड बॉल येतोय. वेगाने बीट केले किशोरने. कमाल या बॉलवरती गोलंदाज किशोर मुंडेच राहिला. आपण बघतो गोलंदाज ट्रॅकवरती पहिल्या ओव्हर मध्ये पंचांचा उजव्या बाजूने सज्ज होतोय. पुन्हा एकदा बॉल हवेत लिडिंग एज यष्टीरक्षक डाऊन दी बॉल. जजमेंट प्रॉपर झेल ड्रॉप बॉल मागे चाललाय. फाईन लेगचं बॅकअप खराब आणि आता थर्ड मॅन धावतोय बॉल मागे आणि त्यालाही बीट केलंय बॉलने. सीमा पार. अजून एका चौकार. नव्हता यष्टीरक्षक खूप मागे गेले होते. त्यानंतर फायनलचा फिल्डर धावत आला होता आणि दोघांचं कॉल कोऑर्डिनेशन चुकलं तिथे आणि झेल जमिनीला दान झाला आणि जमिनीला दान झाल्यानंतर ज्या वेगाने बॉल निघून गेला तो सरळ निघूनच गेला. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. शाणे दादा फलकावरती. हो फटका इथे चांगला स्क्वेअर लेग पॉवर प्ले सुरू आहे. मिड विकेट डीपचा फिल्डर धावतोय चेंडूवरती. थोडीशी फंबलिंग फर्स्ट अटेम्प्टला मिस्टेक आणि सेकंडचा कॉल 2 धावा कंप्लीट. 2-12 माझं डबल फिगर दुहेरी अंकाने 12 वरती आपण धाव फलक बघतोय. 2 दुहेरी 12 वरती धाव फलक. चेंडू 4 षटक सुरू. पहिलं गोलंदाज किशोर मुंडेचं पंचांचा पुन्हा एकदा सज्ज होतोय. उजव्या बाजूने ओ फटका तर चांगला आहे. फिल्डर आहे जजमेंट आणि झेल ड्रॉप मिस टायमिंग. सोपा झेल जमिनीला पुन्हा एकदा दान. सलगचा दुसरा जीवदान बघायला भेटतोय साई म्हात्रेचा. दुसरा झेलही केलाय ड्रॉप. धाव मिळाली फक्त एकच पण जीवदान मिळाला दुसरं. 1 धाव फलक 13 वरती. ओव्हर नंबर खेळ सुरू आहे. 1 आपण बघतो मैदानावरती. पहिल्याच ओव्हर मध्ये 2 झेल ड्रॉप झाले. आता या झेलाचा ड्रॉप झालेल्या
जराचा कितपत फायदा घेता येईल मैदानावरती साई मात्रेला बघावं लागेल. थोडाच वेळामध्ये थोडंसं नाराज दिसतोय, कारण की ज्या प्रकारे फटका कनेक्ट झाला होता बॅटला, ज्या वेगाने खेचला होता त्याने, असं वाटलं होतं एकंदरीत तो षटकारच झालाय की काय. फटका इथेही चांगला आणि आता पुन्हा एकदा वाईडिशला फिल्डर सज्ज आहेत. काऊ कॉर्नर, एक धाव झाले कंप्लीट. सेकंडचा कॉल साई नकार येतोय. मिळेल फक्त सिंगल आणि षटक संपन्न पहिलं. बिनबाद संघाची धावसंख्या एकूण धाव फलकावरती 14. आपल्यापर्यंत पोहोचत असताना, कारण की शिवसेनेचे बुलंद तोप शाखा प्रमुख नागाव गावचे श्री उत्तमजी पांडुरंग पाटील या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण बघितलं. अप्रतिम संगीत आपल्यापर्यंत पोहोचत असताना डीजे मास्टर या आता नाईट रजनीमध्ये आपण आता सुरुवात करतो मॅचला. पुन्हा एकदा ओव्हर नंबर 1 चा खेळ संपन्न. धावा फलकावरती एकूण 14. षटक क्रमांक सुरू होतो मैदानावरती. दुसरं गोलंदाज ट्रॅक वरती आता येतोय गोलंदाज गंगाराम मुंडे. सेकंडला जितू, 9 सेकंडला साई. गोलंदाज ट्रॅक वरती होतो. मेंटली पॉवर प्लस दुसऱ्या षटकामध्ये गंगाराम मुंडे. टीम फिल्डर सध्या सकाळचा बाहेर. ओ फटका चांगलाय. बॉल लॉंग लेगला निघून जाईल. हवेशी वार्तालाप करत पंचांचा इशारा येतोय षटकाराचा. या धावा मिळतील 6. षटकार येतोय फलंदाज जितू पाटीलचा बाटमध्ये. षटकाराने धावसून घ्या 20 ऑन स्कोर बोर्ड. 20 वरती धाव फलक. गडी बाद बिनबाद, सॉरी माफ करा, बिनबाद धावा फलकावर 20 खेचलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑनला फिल्डर आहेत. पहिल्या टप्प्यावरती बॉल उचले घेतली, चकमा दिला, प्रयत्न पुढे आला, हाताने अडवायचा प्रयत्न केला, सिंगल हँडेड आणि प्रयत्न फसला. बॉल स्पर्श करून सीमा पार. चार 24. पुन्हा बॉल हवेमध्ये आणि आता वाईड इश लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या वरन फिल्डर होते. पाहतच राहील. पंचांचा आगळा वेगळा इशारा. दोन्ही हात आकाशाकडे. हा येतो अजून एक षटकार. राम्या बैलाचे मालक हरिशेठ पाटील साहेबांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. हरिशेठ पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. षटकार चौकार षटकाराने बॅट. जितू पाटील मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॅटच्या आतलीकडे बॉल मागे चाललाय. फाईन लेग धावतोय, त्यासोबत शॉर्ट लँगलोकी धावतोय आणि आई बॉल चाललाय सीमा पार आणि देऊन जाईल. याही बॉलवरती धावा 4.
धावा फलक पुढे जाईल धाफलकावरती एकूण धावा 34 34 ऑन स्कोर बोर्ड. हो बॅट्स लिडिंग आहे. आता बॉल मागे झाला चकमा दिलाय आणि हाही बॉल जाईल डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक सलगचा दुसरा चौकार. दुसरा शॉट या ओव्हर मध्ये जर विचार केला 2 षटकार 3 चौकार. पहिल्या बॉलवर षटकार नंतर चौकार पुन्हा षटकार पहिला चौकार आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा चौकार. म्हणजे षटकार चौकारानेच बॅट बोलतीये मैदानावरती. जितू पाटीलने हाई बॉल खेचलाय लॉंग ऑनच्या वरनं. 2 षटकारांच्या नंतरचा हवेशी वार्तालाप करणारा पाटीलने मारलाय अजून एक षटकार. आयोजन लय डेंजर थँक्यू डिझा मास्टर. या षटकामुळे तब्बल धावा आल्या एकूण 30. 3 षटकार 3 चौकार. जितू पाटीलचे बॅट आता या रात्रीमध्ये आग उखळणारी फलंदाजी करते. पण सध्या आता तो 9 सेकंडला साई म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होतोय. धावा 44 गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज किशोर मुंडे सेकंड स्पेल मध्ये सज्ज होतोय. पहिलाच बॉल वेगाने टाकला स्क्वेअरला ट्रॅव्हल होतोय. फटका चांगला साईच्या बॅटमधनं. सेकंडचा कॉल फेकी चांगली कलेक्टिंग चांगली मिळेल फक्त धाव एकच. 1:45 ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू मैदानावरती चालू आहे. आपण बघतो हा तिसरा सामना. एका बाजूला अगासन आणि त्याच्या विरोधात खेळतोय देसाई. गतवर्षीचा चॅम्पियन संघ मैदानावरती फाईट करतोय. डिफेंडिंग चॅम्पियन संघ मैदानावरती फाईट करतो आणि ज्या प्रकारे आता मैदानावरती लढतोय संघा देसाई आपण बघितलं तब्बल 45 धावा त्याचा धाव फलकावरती लागल्यात. फटका इथेही चांगला आला क्रिकेट लॉंग ऑनला बॉल चाललाय. एक कंप्लीट. सेकंडचा कॉल साई करतो. अखर नकार येतो. या सिंगलला धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावरती धावा एकूण आपण बघतोय त्या म्हणजेच 46 बॉल झाले 2. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. पॉवर प्ले विखुरल्यानंतर थोडी आता शांत सुरुवात तिसऱ्या ओव्हरला आपण बघतो. पहिल्याच 2 बॉलवर 2 सिंगल. स्वीपर कव्हरला फटका चांगला प्रोटेक्शन आहे. फिल्डर आहे तिथे. एक कंप्लीट. सेकंडचा कॉल साईने दिला. स्ट्राईक सोडली आहे आणि फेकी दुरावल्यानंतर धावा मिळतात त्या 2 ने धाव फलक 48. स्वीपर कव्हरला फिल्डर ठेवण्यात आलेला. त्यानंतर लॉंग ऑफ असेल सज्ज. मिड विकेट डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर असेल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 30 सेकंडच्या आतमध्ये असेल. पॉइंट गलीमध्ये फिल्डर. त्यानंतर फाईन लेग आणि थर्ड मॅन फर्स्ट स्लिपला असण्याचा मागे रक्षक. दुवारने 48. लो फुल टॉस दिशा दिली बॉलला. वळवल्या मनगडच्या साह्याने. पाठलाग सुरू आहे. लॉंग लेगला बॉल चाललाय वेगाने. जाईल सीमा पार. देऊन जाईल धावा ही इथनं 4. फलकावरती एकूण धावा 52. 52 धावा. हो इथे सुद्धा मोठा फटका खेळायचा होता. बॅटचा आतल्या बाजूला बॉल लागला. बॉल झाला इथे मागे आणि फिल्डिंग झाली खराब मिड विकेटला. 2 पायांचा मधनं बॉल बॅकअप येईल लॉंग ऑन वरनं. तोपर्यंत दुसरी कंप्लीट. चुकी करतायत. खराब फिल्डिंग बघायला भेटली. या अगोदर बघायला भेटलं होतं ते झेल ड्रॉपही झालं होते. 2 झेल सुटले होते. दोन्ही झेल साई म्हात्रेचे होते.
त्याच्यानंतर तो मैदानावरती चांगली फलंदाजी चांगली साथ देतोय. ओ अप्पर कट फटका चांगला आहे. बॉल जाईल सीमा पार गली आणि पॉइंटच्या वर्ण आणि देऊन जाईल धावा ही 4. एक गॅस गावचं एक नामांकित गुणसंख्यालेखक कल्पेश आपल्या सोबत जोडलाय. अगदी पहिला मॅच पासून या गाण्याला एन्जॉय करत होता कारण की हे गाणंच तसं आहे. षटक संपन्न 3 धावा धावफलकावरती. एकूण आपण बघतोय बिनबाद धावफलकावरती 58 धावा. 58 स्कोरबोर्ड साकेडला. जितू 8 बॉल 32 वर खेळतोय. ओ फटका चांगला आहे. फिल्डर जवळपास नाही. गॅप मोठी आणि बॉल सीमा पार. पहिल्या टप्प्यावरती पंचांचा इशारा. धावा मिळतील या 4. चार धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 62. 62 धावा बॉल हवामध्ये आणि आता स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये जजमेंट आणि झेल ड्रॉप. या अगोदर 2 जीवदान साई मात्र आता जितू पाटीलचाही झेल ड्रॉप झालाय. अजून 1 जीवदान. करा फिल्डिंग. लेझी क्रिकेट बघायला भेटतं आगासनचा आज. गोलंदाज टाकवर आपण बघतोय. गोलंदाज सुनील मुंडेला जर त्याच्याकडनं ड्रॉप झाला धावा मिळला इथे 1 आणि 1 न धावफलक साईड. पुढे धावफलकावरती एकूण धावा 63. 63. एकही गडी न गमावता आतापर्यंत आजच्या दिवसातील उच्चांकाच्या दिशेने वाटचाल मैदानावरती करतोय तो म्हणजेच देसाई संघ. वैयक्तिक 10 बॉल 26 वरती खेळतोय साई मात्रे आणि हॅलो 9 बॉल. शुभागमन झाला. बबनजी पाटील समाजसेवक नागाव आणि मारुती पाटील समाजसेवक नागाव दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सरचे स्वागत. जयंता पाटील तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. डॉट बॉल येतोय. बऱ्याच वेळानंतर मला थोडा डॉट बॉल बघायला भेटतोय. जवळपास पहिल्या ओव्हर मध्ये जो दुसरा बॉल डॉटला होता त्याच्यानंतर हा डॉट बघायला भेटतोय. राव्या आणि रायफल बैलाचे मालक तुम्ही पाहता हरिशेठ पाटील यांचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. चंद्रकांत आप्पा आपलं देखील मनपूर्वक स्वागत. सिंगल मिळाल्या. सिंगलला धावफलक चाल. पुढे धावफलकावरती एकूण धावा आपण बघतोय. स्कोर बोर्ड ऑन 64 धावा. 64 ऑन स्कोर बोर्ड. चेंडू झाले एकूण षटकातील 4 मध्ये फक्त धावा खर्च केल्या सुनीलने. आतापर्यंत 6 खूप चांगली गोलंदाजी
या ओव्हरमध्ये राहिले ऑल ऑन द कार्पेट बॉल चाललाय मिड विकेट डीप मध्ये फिल्डर स्क्वेअर लेगचा येईल चेंडूवरती तोपर्यंत उचलून फेकेल मिळेल फक्त आणि फक्त ही सिंगल. या ओव्हरमध्ये कमबॅक खूप चांगलं राहिलं गोलंदाज आपण बघितलं गोलंदाज ट्रॅकवरती सुनील मुंडेला 5 बॉलमध्ये फक्त त्याने आतापर्यंत 7च धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल अजून शिल्लक. पंचांचा डाव्या बाजूने सज्ज होतोय समोर फलंदाज साई म्हात्रे आणि इथे बॉल टप्पा पडला चाललाय सरळ सुरक्षकाच्या हातामध्ये तो हाय बॉल डॉट षटक संपन्न 4था धावा धाफलकावरती बिनबाद. एकूण आपण बघतोय देसाई संघाची 65 धावा. वंताबाई केशव पाटील यांच्या स्मरणार्थ श्री बबन शेठ केशव पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची धनराशी तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. आणि मारुती शेठ पाटील यांच्याकडनं 2,000 रुपयाची धनराशी तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. गोलंदाज टाकवर देतोय स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाज चंद्रकांत पाटील. शेवटचा 6 बॉलचा खेळ शिल्लक धावा फलकावरती 65. आजच्या दिवसातील उच्चांक तर गाठलाय मैदानावरती आतापर्यंत देसाई संघाने. सॅकेटला फलंदाज आपण बघतोय तो म्हणजे जितू नाव सॅकेटला साई दोन्ही सलामीचे फलंदाज सलामी वीर अजून खेळपट्टीवरती खेळताय. सफल झाला जागा बनवली फटका बनवलाय लॉंग लेगच्या वरनं हाय बॉल सीमा पार जितू पाटीलचा आहे तो अजून एक षटकार. रायफल बैलाचे मालक हरिशेठ पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची धनराशी. साहेब तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत ऑटो कॉम्बॉक्स. षटकार आहे आणि वैयक्तिक जर विचार केला जितू पाटील 44 धाव्यावरती खेळला फटका बसलाय बॉल मध्ये पाठमोरा गोलंदाज जातोय. जजमेंट थोडंसं खराब बघायला भेटलं. असं झेल टिपणं खूप कठीण असतं. लॉंग ऑन वरून फिल्डर चेंडूवरती येतोय तोपर्यंत ही सिंगल. या एकने धापलक पुढे जाईल धापलकावरती आपण बघतोय धावा एकूण 72. 72 2 बॉल 72 वैयक्तिक 45. अर्धशतक बघायला भेटेल का. दोन्ही फलंदाजांना जीवदान मिळालंय. एका बाजूला जितू पाटीलचा एक झेल सोडला होता या अगोदरच्या ओव्हरमध्ये आणि त्या अगोदर विचार केला साई म्हात्रेचे 2 झेल ड्रॉप झाले होते ते पहिल्याच ओव्हरमध्ये. धावा एकूण 72. ओव्हर नंबर 5 शेवटच्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. उच्चांक गाठला या स्पर्धेचा उच्चांक बघितला तर 91 धावा 78 धावा सुद्धा केल्या होत्या पण त्या चेस झाल्या होत्या. आय थिंक भामल्या संघाने त्या धावा चेस केल्या होत्या. 5 बॉल ठेवून तब्बल त्या 78 धावा चेस केल्या होत्या. कल्पेश आम्हाला माहिती देत आहेत अचूक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात. लो फुल टॉस फटका चांगला स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. फर्स्ट डे मिस्टेक सेकंडचा कॉल आणि दुसरी धावही कंप्लीट होत असताना दोनशे 74 धावा दफलकावरती आपण बघतोय. सॅकेटला फलंदाज पुन्हा एकदा साई म्हात्रे. 74 रन स्कोरबोर्ड. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज चंद्रकांत पाटील. फटका चांगला बॉल चाललाय सीमारेच्या दिशेने आणि वेगाने जाईल सीमा पार. येतो हा अजून एक चौकार.
हो फटका फसलाय. बॉल बराच वेळ हवेमध्ये, जवळपास फिल्डर नाहीये, खूप दूरवरनं पाठलाग करेल तोपर्यंत या धावा मिळतात. अजून दोन न धावफलक. आता पुढे जाईल धावफलकावरती एकूण धावा 80 ऑन स्कोर बोर्ड. अचूक माझ्यासोबत जर अजून विचार केला तर 87 धावा सुद्धा आपण बघितलं. सेकंड हाय स्कोर या स्पर्धेचा जो होता तब्बल 87 धावा. आणि इथे पुन्हा एकदा प्रयत्न, तोच गुडघा टेकून मोठा फटका खेळायचा होता. आता रनआउट आणि आता फलंदाज झाला इथे बाद. धाव थांबलं, शेवटच्या बॉलवर मिळाले रनआउटची विकेट. हरकत नाहीये, पण धावा एकूण दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी जी पार्टनरशिप होती ती तब्बल 80 धावेची आणि 81चं लक्ष ठेवलंय ते म्हणजे आता आगासन संघासमोर. सौरभ पाटीलला. आणि नेक्स्ट मॅच टॉस आपण करूयात. चला दिवा 40+ आणि आयरे 40+. कॅप्टन यायचंय दिवा टीम कॅप्टन आणि आयरे. चला कॅप्टन यायचं आपण टॉस करूयात. दिवा 40+ च्या विरोधात आयरे 40+ असे मॅच आपल्याला बघायला पडेल. पहिल्या फरतील चौथी आणि या बोलत कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन करत आवाज ऐकूयात सौरभ पाटीलचा. रायगड मध्ये त्याच्या नावाचा चालतंय र बोलबाला. ठाणे रायगड मध्ये त्याच्या नावाचा चालतंय र बोलबाला. कोणी टक्कर देणार नाही आमच्या उत्तम पाटील दादाला. 11-22 नंबरचा इतिहास माहित दुनियेला. उत्तम पाटीलचा माहित साऱ्या दुनियेला. इतिहास उत्तम पाटीलचा माहित साऱ्या दुनियेला. थँक्यू. दिवा 40+ चे कॅप्टन या आपण टॉस करणार आहोत. दिवा 40+ नाणेफेकी केली जाईल. तुम्ही पाहता बबनजी पाटील आणि मारुतीजी पाटील जे नुकताच त्यांचं आगमन झालं त्या साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. पहिल्या फेरीची चौथी मॅच तुमच्या समोर. आयरे 40+ त्यांना फाईट करते दिवा 40+. 2 टीम कॅप्टन फ्रीज टॉस आणि प्रेझेंटेशन बॉक्स. लगेच आपण टॉस करणार आहोत. थँक्यू सो मच ओमकारजी पाटील.
नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. तिथे बनवल्या 80 धावा, उत्तरार्धामध्ये पार करायचं दगासर 40+81. विश ऑल द बेस्ट फॉर टू टीम शेडो क्रिकेट. गेम ऑन, लेट्स प्ले. मॅचला सुरुवात करू. षटकातील पहिला बॉल उडवला, बॉल वरती भरपूर वेळ आहे. फिल्डर धावतोय, पोहोचतील का? पोहोचू शकणार नाहीये. नोमान्स लँड मध्ये बॉल दाखल झाला. या बॉलवरती मिळतात धावा 2-2 न सुरुवात केली आहे. बिंदास मुंडे आणि गंगाराम मुंडे अशी आघाडीची जोडी तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल ऑलरेडी गार्बेट बॉल चला बॉन्ड लाईनच्या दिशेनं फिल्डर आल्यात. साहिला तुम्ही पाहता एकाच ऍक्शन मध्ये बॉल उचलला, फेकला, तोपर्यंत दुसरी धाव घेत असताना फलंदाज रन आउटच्या स्वरूपात पहिला धक्का. काय थ्रो होता, रॉकेट थ्रो साई मात्रेचा आणि लागणारा पहिला धक्का. बिंदास मुंडे रनआउटच्या स्वरूपात बाद. पहिला धक्का लागला अगासर 40+ नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला किशोर मुंडे. तिसऱ्या क्रमांकावरती किशोर मुंडे गेला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. स्कोरबोर्ड वरती रणसंख्या 3 या आकड्यावरती. किशोर बॅटिंग साठी तिसऱ्या क्रमांकावरती. काय पार्टनरशिप पाहिली साई मात्रे जितू पाटील मध्ये. तिथे 80चं टार्गेट सेट केलं. फटका चांगला बॉल चालवला. कार्पेट बॉल लाईनच्या दिशेनं लॉंग ऑफला फिल्डर आहेत, त्यांना बीट करून भगवा चौकार आला उत्तरार्धाचा. पहिला दमदार दर्जेदार चौकार. बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. या भगवान शेठ मडवी उद्योजक उद्योगपती नागाव मनपूर्वक सरचे स्वागत करू. डॉट बॉल आला. षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा धावपलकावरती 7. सरासरी प्रति षटकामध्ये 16.20 ओंकार. पुढचा बॉल लोन फुल टॉस. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर धावतात. किंग 11-22 दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार चौकारचे. 11-22 नंबर हाय ट्रेंडिंगला. सध्या विषय आहे हा चर्चेला. कलरामा हबप कलरामा माळी साहेबांचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. ऑलरेडी कार्पेट बॉल चला बॉन्ड लाईनच्या दिशेनं फिल्डर उपस्थित आहे. साई चांगली फिल्डिंग आहे, जबरदस्त फिल्डर आहे साई मात्रे. या बॉलवरती मिळती आहे सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं P1चं पहिलं षटक संपलं, जिथे 81 धावा पार करायच्या उत्तरार्धामध्ये आणि धावा धावपलकावरती लागल्या जातात 12. ठाणे रायगड मध्ये त्याच्या नावाचा चालतंय र बोलबाला. ठाणे रायगड मध्ये त्याच्या नावाचा चालतंय र बोलबाला. कोणी टक्कर देणार नाही आमच्या उत्तम पाटील दादाला. 11-22 नंबरचा इतिहास माहित दुनियेला. उत्तम पाटीलचा माहित साऱ्या दुनियेला. इतिहास उत्तम पाटीलचा माहित साऱ्या दुनियेला. इतिहास उत्तम पाटीलचा माहित साऱ्या दुनियेला.
दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पेटूचा दुसरा षटक. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला दिलीप पाटील. लेफ्ट हँडर गोलंदाजा. ब्लॅक ब्रेक तुम्ही खूप छान टाकतो. बॉलिंग ट्रॅक वरती पेटूच्या दुसऱ्या षटकामध्ये आला. षटकातील पहिलाच बॉल. आडवा बॅट नक्कीचला. बॉल चला बॉडलाच्या दिशेनं फिल्डर वेगाने आलेत. एक केली पुन्हा दुसरीचा प्रयत्न चालू आहे. एकच वरती समाधान. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 13 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. फडका चांगला बॉल चालला बॉलच्या दिशेनं. एक केली दुसरीचा प्रयत्न चालला. दुसरी धाव पूर्ण केली जाते. ॲक्युरेट थ्रो तुम्ही पाहिला. रॉकेट थ्रो होता विकेटच्या फिल्डरचा. विकेट किपरनं देखील जज केला. या बॉलवरती मिळतात 2 स्कोर पुढे चालला. 15 धावा धावफलकावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात इथे तुम्ही पाहता बॅटचा डॉफेज लागला. विकेट किपर जज केला. दिलीप पाटीलला मिळते विकेट. सेकंड विकेट टेकन डाऊन. अगासन 40 प्लसला लागणारा 15 वरती धक्का क्रमांक दुसरा. लालचंद्राला बॅटिंगसाठी चौथ्या क्रमांकावरती. हा बॉल खूप चांगला पुढे गेला. नक्कीच विकेट किपर त्याचं काम जरूर पूर्ण केलं. पण बॅट्समन रेषेच्या पुढे आहे का या चेक केला जातील लगेचच. तिसरे पंचमचे उपस्थित चेक आपण करू. शिवदास शेठ वडवी आपलं देखील मनपूर्वक सरचं स्वागत. नक्की चेहऱ्यावरती एक नवी ऊर्जा घेऊन ते येत असतात या स्पर्धेला. आपलं देखील मनपूर्वक सरचं स्वागत करू. बॅट ग्राउंडिंग झाली का यश प्रेक्षकांना त्याचं काम जरूर पूर्ण केलं. पण बॅट इथे तुम्ही पाहता रेषे क्रॉस झाली आहे का. फलंदाज बाद है. जबरदस्त गोलंदाज या आमचे पत्रकार खऱ्या अर्थाने तुम्ही पाहताय नरेश पाटील ग्रामपंचायतचे माजी सदस्य. आपलं मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत करू. फटका फसलाय तुम्ही पाहता. फिल्डर आहेत आणि दुसऱ्या अटेनला झेल सोडला. विकेट हॅट्रिक झाली असती या स्पर्धेतील दुसरी झेल सोडला. बालकृष्ण पाटीलने 4 ट्रिक घेतली होती तुम्ही पाहता. नावाली संघाचा फटका चांगला. बॉल चाला बॉलच्या दिशेनं फिल्डर उपस्थित आहे. मिड विकेटला सुटलाय ते तुम्ही पाहता. बॉल सीमा रेषेच्या पार. 11-22 दमदार चौकार.
सहर्ष स्वागतम. खऱ्या अर्थानं नागावरती खूप प्रेम आहे. या स्पर्धेवरती आवर्जून उपस्थित असतात रायगड असोसिएशनचे सल्लागार तथा एक जबरदस्त व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मानणारे, क्रिकेटवरती अथुनात प्रेम करणारे विश्वनाथ शेठ मस्कर साहेब, आपलं मनपूर्वक सरचे स्वागत करू. त्याच्यानंतर तुम्ही पाहता जानू म्हात्रे साहेबांचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. आशिष म्हात्रे आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. शिवदास म्हात्रे शिवदास मडवी आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. फडका चांगला आहे समोरच्या दिशेनं. बॉल पहिला टप्पा घेत लॉंगॉनला फिल्डर उपस्थित आहे. या बॉल वरती मिळती आहे सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 21 वरती. अजूनही बॉल शिल्लक असतील 17-17 मध्ये 60 अजूनही करायच्यात. किरण मात्रेचं 30 षटक, किसन मात्रेचं 30 षटक. अर्ध्या पिच वरती बॉल टाकला, त्याला हुक केला, बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पंचांचा इशारा आला. भगवा चौकार 4. स्ट्रोक होता अर्ध्या फिश वरती. वॉटर स्ट्रोक, अप्रतिम फडका होता हा. षटकातील पुढचा बॉल लोअर फुल टॉस त्याला कलेक्ट केला. बॉल चला बॉल लाईनच्या दिशेनं मिड विकेटला फिल्डर साईकडे जेव्हा बॉल आला ना त्याला थ्रो पहा तुम्ही, ॲक्युरेट थ्रो, वॉटर थ्रो, रॉकेट थ्रो तुम्ही पाहता. जबरदस्त फिल्डर आहे. बॅटिंग जबरदस्त केली. ज्याच्या बॅटमध्ये 17 बॉल 35 आल्या, 1 षटकार 4 चौकार. त्याच्या सोबतीला तुम्ही पाहता जितू पाटील, त्याच्या बॅटमध्ये 4 षटकार 4 चौकार. 13 बॉल मध्ये 45. बॅटच्या रडारमध्ये वर शॉट, बॉल लँड झाला. दर्शकांना अलविदा देणारा दस्तक पे मस्तक ठोकलाय षटकार. हा 32 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल आणखीन एक उडवला. बॉल होता स्लॉट मध्ये, पाठवला इन टू दी प्लॅटेड इट बायटेड. लागोपाठचा दुसरा धमाका षटकार 6. हार्दिक तुझं देखील स्वागत करू. हा बॉल तुम्ही पाहता बॅटचा कडा लागला, विकेट कीपर जज केला. 2 षटकार दर प्रत्युत्तर, विकेट मिळती आहे. आणखीन एक धक्का आगासन पोटी प्लस. फडका फाईट शरणार मध्ये उडवला. मस्तापैकी प्रॉपर टाइम, प्रॉपर स्ट्रोक. लॉंग ऑनचा फिल्डर फक्त पाहतच राहतील. ते बनतील प्रेक्षक. सीमा पार षटकार.
छत्रपती शिवरायांचं हे गुणगुणारं संगीत तुम्ही पाहता डीजेच्या माध्यमातून धावा धावपलकावरती 44 44. 11 बॉल 37 धावेची अजूनही गरज आहे. ऑलरेडी गार्बेट बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं फिल्डर उपस्थित आहे. एक के लिए पूर्ण मिसफील झाली. दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव वेगानं पूर्ण केली जाते. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 46 वरती. समीकरण 10 बॉल 35 धावेची अजूनही गरज आहे. 10 मध्ये 35 अजूनही करायच्या विजयासाठी बनवू शकतात. मोठे फटके मारावे लागतील. षटकातील पुढचा बॉल बॅट सातला कडा लागला. बॉल मागे चालला. बॉल वरती मिळतीये सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 1-47 वरती. 9 बॉल 34 धावेची अजूनही गरज आहे. 9 मध्ये 34 बनवायच्यात विजयासाठी. आडव्या बॅटने घेतला बॉल चला बॉन्ड लाईनच्या दिशेनं फिल्डर उपस्थित. या बॉलवरती मिळते फक्त सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 48 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल लोअर फुल टॉस फटका चांगला लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 49 वरती. 7 बॉल 32 धावेची अजूनही गरज आहे. आयरे 40+ आणि त्यांना फाईट करणार टीम दिवा 40+. तुम्ही देखील सज्ज राहा. याच्यानंतर पहिल्या फेरीतील चौथी मॅच तुमच्या समोर असणार आहे. फटका चांगला बॉल चाललाय बॉन्ड लाईनच्या एक केले. दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक इथे संपला जात आहे. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर लक्ष 81 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 51 आणि विजयासाठी आता समीकरण 6 बॉल 30 ची गरज. नावाचा चालतंय रे बोलबाला ठाणे रायगड मध्ये त्याच्या नावाचा चालतंय रे बोलबाला. कोणी टक्कर देणार नाही आमच्या उत्तम पाटील दादाला. 11-22 नंबरचा इतिहास माहित दुनियेला. पाटीलचा माहित साऱ्या दुनियेला. इतिहास उत्तम पाटीलचा माहित साऱ्या दुनियेला. इतिहास उत्तम पाटीलचा माहित साऱ्या. सहा बॉल 30 धावेची अजूनही गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज साही मात्रे आला. जितू पाटीलला पहिल्या पूर्वार्धामध्ये गंगाराम मुंडेवरती प्रतिहल्ला केला. 3 चौकार 3 षटकार. 6 मध्ये 30 बनल्या गेल्या. इथे देखील बनतील का उत्तरार्धामध्ये. 6 बॉल 30 ची गरज आहे. उडवला बॉल हवेमध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहे. पकडला झेल संपला. बॅट्समनचा खेळ विकेटचं बदन आणि स्वागत इथे विकेटने केलं सतीजी पाटील. तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. त्याचे सुपुत्र देखील काल चांगला डान्स केला त्यानं. तुझं देखील स्वागत करू.
सुनीलला बॅटिंगसाठी. पडल्यानंतर बॉल खाली राहिला, डीप राहिला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. समीकरण तुमच्या समोर. 4 बॉल 30 ची गरज आहे. 4 मध्ये 30 कशा बनतील? एखादा चमत्कार पराक्रम. काही चुकलं टीम आगासन 40+. गोलंदाजी थोडी खराब झाली. लाईन तुम्ही पाहताय खराब आहे. वाईट बॉलचा इशारा. साही मात्रेचा झेल होता, तो झेल तिथे सोडला गेला. 2 जीवनदान त्याला दिले. त्याच्यानंतर त्यानं 35 धावांची इनिंग साकारली. हे चुकलं आकाशन 40+. तुमचे मिसफील्ड. त्याच्यानंतर जितू पाटीलला देखील जीवनदान दिलं. ते चुकलं आकाशन 40+. फटका चांगला आडवा बॅटनं समोरच्या दिशेनं साईड स्क्रीनला ते धडक. बॉल सीमा पार. चौकार. आज एकच फटका बसला. विकेट किपर पकडला झेल. विकेटचं बदल. चांगलं संगीत. बैलगाडा शर्यतीचा हल्ली खूप नाद आहे. गावागावामध्ये बैल तुम्ही पाहता. त्यातून एक देसाई टीम खेळते सावली महिलांमधलं. तर खूप जंगी शर्ती देखील होत आहेत. क्रिकेट देखील तेवढंच आता डेव्हलप झालंय खऱ्या अर्थानं. कल्पेश. पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अशा रीतीनं मात्र पहिला विजयाची मोर इथे लावली आहे टीम. जो संघ देसाई 40+ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ होता. पहिला सामना जिंकला देसाई 40+. खूप खूप